मित्रांनो, महिलांनी रोज स्वतःसाठी 5 मिनिटं काढून हे काम करावं. जे आजार आहे, दुखणं आहे, व्याधी आहे, ते कायमचं जाईल आणि संपूर्ण दिवस हा चांगला जाईल, उत्तम जाईल. बघा मित्रांनो, घरातली महिला ही घरासाठी खूप लढते, घरासाठी खूप करते, प्रत्येकाचं करते. पतीचं, मुलांचं, सासू सासऱ्यांचं. तिच्या मनात असंख्य प्रश्न असतात. ह्या घरचे, त्या घरचे, माहेरचे, सासरचे, प्रत्येकाची काळजी ती करते. तिच्यावरच सगळं घर असतं. सकाळी जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत ती एकसारखी करत असते. करत असते. ती प्रत्येकाचं करते, प्रत्येकाचे कामं करते आणि तिला प्रत्येकाचं टेन्शन असतं की याचं काय होईल, त्याचं काय होईल, स्वयंपाकाचं, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन ती घेते. म्हणून तिची तब्येत, तिचं शरीर आणि तिची मानसिक शक्ती खूप महत्त्वाची असते. म्हणून जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुम्ही महिला असाल, विवाहित असाल, अविवाहित असाल, तो विषय सोडून द्या, त्याच्याने काही होणार नाही. पण तुम्ही महिला आहात तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही 5 मिनिटं काढा. 5 मिनिटं सकाळची काढायची आहेत. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा काहीच न करायचं, अंघोळ पण नाही, फक्त उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला अशा जागेवर बसायचं आहे जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. टेरेसवर बसा, बाल्कनीत बसा, रूममध्ये बसा, हॉलवर बसा, बेडवर बसा, सोफ्यावर बसा, खुर्चीवर बसा, कुठेही बसा. फक्त 5 मिनिटं. कोणीही डिस्टर्ब करणार नाही, कोणीही तुम्हाला काही बोलणार नाही. शांतमय वातावरण पाहिजे, तिथे तुम्ही 5 मिनिटं बसा, शांत बसा. मांडी वाढून बसलात तरी चालेल. मांडी वाढून बसू शकत नसाल तर खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, पण 5 मिनिटं बसा. मांडी वाढून बसाल तर अतिउत्तम, कारण त्याने फायदा लवकर होईल. मग बेडवर बसा, खाली बसता येत नाही तर. आणि शांत बसा. सगळं काही विचार सोडून द्या. मनातून सगळे विचार काढून टाका. शरीरावर कोणतंच ओझं राहू देऊ नका, मनावर कोणतंच ओझं राहू देऊ नका. डोळे बंद करा. डोळे बंद करून सगळं ब्लाइंड होऊ द्या. जो प्रकाश तुम्हाला डोळे बंद करून दिसतोय तो सुद्धा काढून टाका. मनात विचार येत आहेत की मला आंघोळ करायची, मला नाश्ता करायचा आहे, मला याचं त्याचं, हे सगळं काढून टाका. याने काय होणार नाही, कारण तुम्हाला फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढायची आहेत. आता तुम्ही फक्त हळूवार बोला, श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींना मानत नाही, तुमचा विश्वास ज्या देवावर आहे, ज्या देवीवर आहे, ज्या त्यांचं नाव घ्या, चालेल, काही हरकत नाही. आपली श्रद्धा ज्याच्यावर, त्याचं नामस्मरण करायचं, हळूवार बोलायचं, श्री स्वामी समर्थ. आता मी स्वामींना मानतो म्हणून मी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतोय. तुम्ही मानत असाल तर तुम्ही घ्या, नाही मानत असाल तर ज्यांना मानतात त्यांचं नाव घ्या. ओम नमः शिवाय बोला, चालेल. हरिओम बोला, चालेल. जे जे ज्याच्यावर आपला विश्वास ते बोलायचं आहे. हळूवार बोलायचं पण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओझं नका घेऊ. मनात विचार येण्याचा प्रयत्न करतील पण काढून टाका. आता हे काढायचं कसं काय, तर जेव्हा तुम्ही बोलता आहात श्री स्वामी समर्थ, तेव्हा तुमच्या ओठांकडे तुम्ही लक्ष द्या की माझे ओठ कसे चालतायत, कसे बोलतायत, श्री स्वामी समर्थ. आणि हे पण होत नसेल तर डोळे बंद करून स्वामी आपले कसे दिसतात, महादेव आपले कसे दिसतात, विष्णू आपले कसे दिसतात हे बघा. स्वामींवर विश्वास असेल ना तर स्वामींना बघा, स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आणि हळूवार सुरू ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बघा, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, म्हणजे 8 दिवस तुम्हाला असा त्रास होईल की डोळे जड होतील, डोकं दुखायला लागेल, कारण सवय नसते. आपण असं डोळे बंद करून कोणती तरी प्रतिमा बघण्याचा प्रयत्न करतोय की माझे स्वामी कसे दिसतात, आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सुद्धा बोलतोय. फक्त 5 मिनिटं करा मित्रांनो. नाही होणार चालेल, फक्त 5 मिनिटं करा. दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा. हळूहळू तुम्हाला सवय लागेल. मग तुम्ही 5 चे 10 मिनिटं बसा, 10 चे 15 मिनिटं बसा. याने काय होईल, तुमचं मन एकाग्र होईल. बीपी, शुगर हे त्रास निघून जातील, व्याधी, दुखणं नाही होणार. सकाळची सुरुवातच एवढा पवित्र कामाने होणार आहे की कोणती पूजा नाही, होम हवन नाही, तोडगा नाही, काहीच नाही. फक्त एक साधं सरळ काम, ध्यानाला बसायचं. पण हा ध्यान वेगळ्या पद्धतीचा. या ध्यानामध्ये आपण आपल्या गुरुला, आपल्या स्वामींना, आपल्या देवाला बघतोय आणि त्याचे नामस्मरण करतोय. म्हणून हा ध्यान स्पेशल आहे आणि हे फक्त महिलांनी करावं, कारण त्यांची हेल्थ, त्यांची मानसिक शक्ती खूप महत्त्वाची असते. करून बघा आणि मग त्याच्यानंतर उठल्यानंतर मग अंघोळ करा, तुम्हाला जे करायचं ते करा. पण हे करा मित्रांनो, खास करून बहिणींनी, आई बहिणींनी नक्की करावं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.